मंडळी नमस्कार. तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे बा. आणि आज वातावरण इतकं भारी झालं आहे ना, पाऊस वगैरे येऊ राहिला आहे आणि आभाळ वगैरे आलेलं आहे. एकदम गार असं मस्त वाटतं आहे. कारण रोज कसं होतं, एकदम ऊन होतं आणि आता थोडंसं असं शीतळीचं वातावरण झालं तर एकदम मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतं आहे. तर हे पहा असं वातावरण आहे, पहा आभाळ वगैरे आलेलं आहे आणि सगळीकडे असं गार झालं आहे. एकदम मस्त वाटतं आहे. छोटा बच्चा जान के हमको ना समझे. सरक 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 सरक. हा भाई पळ पळ घरी घरी पळ. तर मंडळी वातावरण जरी पावसासारखं झालं असलं तरी पाऊस काय एवढा पडणार नाही आहे आणि त्यामुळं ऊसाला काय करायचं आहे, पाणी जोडायचं आहे. त्यासाठी आलो आहे मी. ढगांचा आवाज आहे का? ढगपा गरजताना दिसतील तुम्हाला. तर मंडळी जनावरांसाठी चाऱ्याची सध्या उपलब्धता कमी आहे आणि चारा काही जास्त स्पीडने वाढू नाही राहिला. पण आता यावरच थोडंसं ॲडजस्ट करायचं 1-2 महिने. आणि 1-2 महिने झाले की मग पावसाळा येईल, मग काही अडचण येणार नाही चाऱ्याची. तर इकडनं पाईप जोडलेला आहे आणि इकडं भिजलेला आहे पहा. आता पुढं काही ठिकाणी पाणी पोहोचलेलं नाही आहे, तिथं पाईप जोडायचे आणि कॉक जोडून द्यायचे, म्हणजे रात्रीची लाईट आहे तर भिजून जाईल. तर हे पहा इथं कोल्ड राहिलेलं आहे, असं इथं लावायचे कॉक. इकडं जोडलं होतं काल परवा तर भिजलेलं आहे. तर या इकडे खूप काट्या वगैरे उगलेल्या होत्या, त्या सगळ्या काढलेल्या आहेत आणि इथं गिन्नी वगैरे लावायची आहे, गिन्नी किंवा ऊस. आणि इथं पाणी जोडलं त्या दिवशी, जेणेकरून नांगरणी करण्यासाठी सोपं जाईल म्हणून. आता हे काही पाईप इकडं आहे, तिकडे जोडायचे. तर हे पहा अशा प्रकारे पाईप जोडून झालेत आणि मग हा भाग भिजेल पहा. आणि मॅडम इकडे काँग्रेस काढून राहिल्या, तेवढं काँग्रेस काढलंय आणि अशा प्रकारे पावसाळ्याचं वातावरण तयार झालं आहे. आणि त्या तिकडे पाऊस पडतोय पहा, धारा दिसत असतील पहा. आणि पाईप उचलताना ऊसाचं पान लागलं आणि आत्ता जाणीव राहिली ते. अरे निसर्ग राजा ऐक सांगतो, एक गुपित जपलंय र, तुम्ही माझ्या मनात लपलंय र. तर मंडळी इकडे शेताकडे आलो होतो खाली, तर घरी जायचं आहे आता. तर मॅडम म्हटल्या जाता जाता रिकामं चालली तर लाकूड घेऊन जा. चला घेऊन जाऊ. हे बा यांची मस्ती चालली. आणि मंडळी काय जमिनीचा फॉल्ट आहे काय, हे पहा आता यावर्षी एवढे आंबे आले केसरला, मागच्या वर्षी आंबेच आले नव्हते आणि सगळे आंबे असे जळून जातात पहा. कांदे ॲटोमॅटिकली वाळून जातात. काय हा सुद्धा वाळायला लागलाय. बरेच आंबे जळून गेले याच्या अगोदर. तर हे पहा ही पपई अशा प्रकारे पिकलेली आहे आणि लवकर जर कापली तरच चांगली लागते. जास्त जर झाल्यावर कापली तर मग काहीच चांगली लागत नाही. हे पहा एक सुद्धा बी नाही त्याच्यामध्ये. आरंभ कापतोय पपई आता, आणि थोडीशी कच्ची खाल्ली तरच गोड लागते. खापकी पटकन दे मला एक दे, आजील दे. पहा आमची शेळी, डेंजर शेळी बरं. अब आंब्याची साल खाती, आजी मारायला लागली का आजीला मारायला बघत. पहा शेळी आमची, जास्वंदीचा पाला खाती.
काय म्हणते अय तर मंडळी आज काय सगळं हॅप्पी हॅप्पी आहे, मस्त आहे. कारण वातावरण भारी फ्रेश झालंय. तर काही नाही, आजचा छोटासा व्लॉग इथंच संपवतोय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे हात मातीनाशी झालेत पा, कारण पाईप बदललेत त्यामुळे.